हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. कालपर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं होतं की डिझाईन टॅबचा यूज करून म्हणजे चार्ट टूल्सच्या अंडर या चार्टवरती क्लिक केल्यानंतर या चार्ट टूल्सच्या अंडर डिझाईन टॅब आणि फॉर्मॅट टॅब हे दोन टॅब ॲपियर होतात. आता या डिझाईन टॅबबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहिलेलंच आहे की या ॲड चार्ट एलिमेंटमध्ये ॲक्सिस टायटल कशा पद्धतीने आपण देऊ शकतो, चार्ट टायटल कशा पद्धतीने देऊ शकतो, डाटा लेबल कशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो, डाटा टेबल, ग्रीड लाईन, लिजंड याच्याशी रिलेटेड असणारा पूर्ण एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ अजूनही पाहिलेला नसेल तर अवश्य तो व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे डिझाईन टॅबमध्ये असणाऱ्या या ॲड चार्ट एलिमेंटचा नक्की कशासाठी उपयोग होतो हे तुमच्या लक्षात येईल. आणि आज आपण पाहणार आहोत की याच डिझाईन टॅबनंतर इथे एक फॉर्मॅट टॅब आहे. ओके, त्याच्या अगोदर या डिझाईन टॅबमध्ये तुम्ही चेंज चार्ट टाईप असा एक ऑप्शन आहे. तुम्हाला जर हा चार्ट टाईप चेंज करायचा असेल तर या चेंज चार्ट टाईपवरती ज्यावेळेला तुम्ही क्लिक करता त्यावेळेला डिफरंट चार्ट टाईप असणारा हा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामधून तुम्ही कॉलम चार्टच्या ऐवजी जर तुम्हाला लाईन चार्ट डिस्प्ले करायचा असेल, पाय चार्ट तुम्हाला कन्वर्ट करायचा असेल तो टेबल, किंवा तो सेम स्टुडंट टेबल कॉलम चार्टच्या ऐवजी जर एरिया चार्ट, स्टॉक चार्ट यामध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर तो तुम्ही या ऑप्शनमधून म्हणजेच डिझाईन टॅबमध्ये इथे चेंज चार्ट टाईप याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा डायलॉग बॉक्स ओपन होतो आणि मग तुम्ही इथून तुम्हाला जो चार्ट हवा आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. हे पहा, जो आहे तो टेबल ऑलरेडी कॉलम चार्टमध्ये कन्वर्ट झालेला होता, तोच चेंज चार्ट टाईप यामुळे तो बार चार्टमध्ये कन्वर्ट झालेला आहे. ओके, आता मी पुन्हा एकदा तुम्हाला हाच सेम बार चार्ट कॉलम चार्टमध्ये कन्वर्ट करून दाखवते. इथे या डिझाईन टॅबमध्ये चेंज चार्ट टाईप आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की डिझाईन टॅब आणि फॉर्मॅट टॅब हे जेव्हा तुम्ही या चार्टवरती क्लिक करता त्याच वेळेला हा चार्ट टूल्स डिस्प्ले होतो, अदरवाईज तो बाय डिफॉल्ट मेनू बारवरती नसतो. फॉर एक्झाम्पल हे पहा, आता मी आउटसाइड ऑफ द चार्ट क्लिक करते, आहे का इथे डिझाईन आणि फॉर्मॅट टॅब? नाही. मग तुम्हाला हा बार चार्ट आहे तो पुन्हा तुम्हाला कॉलम चार्टमध्ये ॲज इट इज कन्वर्ट करायचा असेल तर काय करायचं आहे, चार्टवरती क्लिक करा. चार्टवरती क्लिक केल्याबरोबर या चार्ट टूल्सच्या अंडर पुन्हा हे डिझाईन टॅब आणि फॉर्मॅट टॅब डिस्प्ले होतील. आता हा आहे डिझाईन टॅब. या डिझाईन टॅबमध्ये चेंज चार्ट टाईपवरती क्लिक केल्यानंतर हा डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला कोणता चार्ट हवा आहे. आता कॉलम चार्ट मी बार चार्टमध्ये कन्वर्ट केलेला होता, आता तो मला पुन्हा कॉलम चार्टमध्ये कन्वर्ट करायचा आहे, म्हणून मी पुन्हा चेंज चार्ट टाईपमध्ये आल्यानंतर या कॉलमवरती क्लिक करून ओके म्हणते. ठीक आहे, पुन्हा एकदा चेंज चार्ट टाईप कॉलम आणि त्याच्यातून जर तुम्हाला जो कोणता चार्ट टाईप घ्यायचा असेल तो सिलेक्ट करा आणि ओके. हा आहे आपला कॉलम चार्ट. आता याच्याच पुढे हा एक ऑप्शन आहे मूव्ह चार्ट. मूव्ह चार्ट म्हणजे काय, आता ही शीट नंबर 4 आहे. या शीट नंबर 4 वरती असणारा हा चार्ट जर तुम्हाला शीट 1, 2 किंवा 3 मध्ये जर शिफ्ट करायचा असेल तर त्याला मूव्ह चार्ट असं म्हणतात. आता या चार्टवरती ऑलरेडी मी क्लिक केलेला आहे, तिथून मी मूव्ह चार्ट हा ऑप्शन आहे डिझाईन टॅबमध्येच मूव्ह चार्ट नावाचा जो ऑप्शन आहे लोकेशन ग्रुपमध्ये त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबर हा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. याच्यामध्ये न्यू चार्ट हा आहे चार्ट 1 आणि ऑब्जेक्ट इन. आता हा तुम्हाला कुठे प्लेस करायचा आहे तर या डाऊन ॲरो सिम्बॉलवरती क्लिक केल्याबरोबर इथे टोटल नंबर ऑफ शीट्स किती आहेत तो नंबर दिसेल, शीट 1, शीट 2, शीट 3, शीट 4. आता ऑलरेडी माझा हा चार्ट आहे तो शीट 4 वरती आहेच, पण
मला आता तो जर शीट 3 वरती शिफ्ट करायचा असेल किंवा शीट 2 वरती शिफ्ट करायचा असेल तर इथून मला तो चार्ट नंबर फक्त सिलेक्ट करायचा आहे. मी चार्ट नंबर 3 सिलेक्ट करते आणि ओके म्हणते. हे पहा, हा आहे तुमचा शीट 3. अजूनही तुमच्या लक्षात आलं नसेल की हा माझा ऑलरेडीच अगोदरचा प्रिव्हियस टेबल आहे ज्याच्यामध्ये मी टोटल आणि पर्सेंटेज डिस्प्ले केली होती. आता पुन्हा एकदा मी मूव्ह चार्ट ऑप्शन सिलेक्ट करते आणि या मूव्ह चार्ट डायलॉग बॉक्समधून ऑब्जेक्ट इन इथे मी डाऊन ॲरो जो आहे त्याच्यावरती क्लिक करून शीट नंबर 1 असं सिलेक्ट करते आणि ओके. हे पहा, हा आहे शीट नंबर 1 आणि या शीट नंबर 1मध्ये हा माझा चार्ट डिस्प्ले झालेला आहे, तो शिफ्ट झालेला आहे. अगेन आता मी जर शीट नंबर 4 वरती क्लिक केलं तर हे पहा, इथं हा माझा आता चार्ट नाही, कारण की मी तो चार्ट मूव्ह केलेला आहे शीट नंबर 1 वरती. आता इथे मी शीट नंबर 1 आहे, हे पहा इथे मी क्लिक करते. हा आहे शीट नंबर 1 आणि ही आहे शीट नंबर 4. आता ह्या शीट नंबर 4 वरती पुन्हा मला जर तो चार्ट आहे असा घ्यायचा असेल तर मी शीट नंबर 1 वरती क्लिक करते आणि या चार्टवरती क्लिक केल्याबरोबर इथं मूव्ह चार्ट नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करते आणि तिथून मी या ड्रॉपडाऊन लिस्टमधून शीट नंबर 4 हा ऑप्शन सिलेक्ट करून ओके या ऑप्शनवरती मी क्लिक करते. हे पहा, हा आहे माझा टेबल आणि या टेबलवरून हा कन्वर्ट झालेला तो माझा आहे कॉलम चार्ट. तर अशा पद्धतीने आपण डिझाईन टॅबचा यूज करून एक तर ॲड चार्ट एलिमेंट आपण इथे ॲड करू शकतो, ॲज वेल ॲज आपण त्याचा चार्ट टाईपसुद्धा ऑन द स्पॉट चेंज करू शकतो. कॉलम चार्टच्या ऐवजी बार चार्टमध्ये तो कन्वर्ट करा किंवा पाय चार्टमध्ये कन्वर्ट करा, लाईन चार्टमध्ये कन्वर्ट करा, एरिया चार्टमध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्यानंतर तो जो चार्ट आहे तो तुम्हाला एका शीटवरून दुसऱ्या शीटवरती जर मूव्ह करायचा असेल तर सेम या डिझाईन टॅबमध्येच इथे मूव्ह चार्ट हा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या शीटवरती तो चार्ट मूव्ह करायचा आहे तो शीट नंबर सिलेक्ट करून ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर तो जो चार्ट आहे तो ज्या नंबरवरती आपण क्लिक केलेला आहे त्या पर्टिक्युलर नंबरच्या शीटमध्ये चार्ट मूव्ह होईल. तुम्ही हे सेम प्रॅक्टिकल घरी करून बघा. एखादा टेबल क्रिएट करून तो कॉलम चार्टमध्ये, पाय चार्टमध्ये किंवा कोणत्या तुम्हाला जो वाटेल त्या चार्टमध्ये कन्वर्ट करून त्याचा टाईप चेंज करून बघा आणि तो जो चार्ट आहे तो एका शीटवरून दुसऱ्या शीटवरती मूव्ह करण्याचा प्रयत्न करा. दिलेल्या ज्या स्टेप्स आहेत ते फॉलो करा. फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे की हा चार्ट टूल आहे तो बाय डिफॉल्ट मेनू बारवरती दिसत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला या चार्टला ॲक्टिव्ह करावं लागतं. म्हणजेच काय तर या चार्टवरती क्लिक करावं लागतं. त्याच वेळेला हा डिझाईन टॅब आणि हा फॉर्मॅट टॅब चार्ट टूल्सच्या अंडर डिस्प्ले होईल, अदरवाईज तो तुम्हाला दिसणार नाही. हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या ICT ट्रेनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.